काँग्रेस नेते हर्षवर्धन सकपाळ यांनी केलेल्या कथित गुंगी गुडिया या वक्तव्याची राज्यभर पडसाद उमटत असून कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सकपाळ यांच्या निषेधार्थ त्यांच्या फलकाला जोडे मारत आंदोलन केले। सकपाळ यांनी या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना राज्यभर फिरू देणार नाही आणि जिथे दिसतील तिथे जोडे मारून निषेध केला जाईल असा इशारा आंदोलकांनी दिलाय। अरे दादांची सावली भारताची सावली दादांची सावली भारताची सावली दादांची सावली भारताची सावली सुरेंद्रताई होय 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 विचार असो विचाराचे या करायचं काय पवारताई आणि पारदादा असतील, जयदादा असतील यांच्यावरती एक मोठं संकट आलं। आम्हा सर्वांच्या वरती, या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावरती एक मोठा संकट आला, परंतु त्यातून सावरून आम्हाला सावरण्याच्या उद्देशानं, या महाराष्ट्राची सेवा करण्याच्या उद्देशानं आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। आणि वैशिष्ट्य म्हणजे या रणरागिणी ताराराणीची नगरी, खऱ्या अर्थानं हे महाराष्ट्र, अहिल्याबाई होळकरांचं हे महाराष्ट्र, सावित्रीबाई फुलेंचं महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये एका पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीचा गुंगी गुड्या म्हणून उल्लेख करणारा आहे जर हर्षवर्धन सकपाळ सारखा माजोरडा नेता असेल तर याला खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या समस्त जनतेनं या ठिकाणी धडा शिकवल्याचे राहणार नाही। हे एका महिलेचा अपमान आहे, हे महाराष्ट्राच्या तमाम महिलांचा अपमान आहे। अशा पद्धतीनं कधी कोणी इतके नेते झाले परंतु महिलांच्या बाबतीमध्ये गुंगी गुड्यासारखं शब्द वापरणं, अरे तुम्हाला लाजा वाटतात का नाही? तुमच्या घरातल्या बायका तुम्ही सांभाळून ठेवता आणि दुसऱ्यांच्या बायकांच्या बद्दल इतक्या वाईट पद्धतीनं हर्षवर्धन सकपाळला सांगितलं पाहिजे की तुझ्या बायकांना घराच्या बाहेर आण आणि सेवेला लाव लोकांच्या। मग तुला तुझ्या बायकांच्या बद्दल जर कोणी अवमानकारक बोललं तर तुझ्या मनाला लागेल का नाही याचा विचार कर, हे चालणार नाही। अशा पद्धतीनं आमच्या नेत्यांच्या वरती मग सुनेत्राताई पवार असतील, या ठिकाणी तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, आमचे पार्थदादा असतील किंवा या जिल्ह्याचा नेता आमचे नामदार हसन मुश्रीफ साहेब असतील, यांच्यावरती जर हिल पातळीवर जाऊन कोणी जर या ठिकाणी टीका केली तर कोल्हापूर शहर राष्ट्रवादी यांची जीभ हसडल्याशिवाय सोडणार नाही। यांच्या गाड्यांवर हल्ले करू, यांच्या ऑफिसेसवर हल्ले करू, परंतु प्रत्युत्तर निश्चितपणाने आम्ही या ठिकाणी देऊ।